गुड मॉर्निंग सर्वांना. सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय. आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद रत्नागिरी येथील ग्रामसेवक या पदाचा निकाल जाहीर होऊन 15 दिवस झालेले आहे. त्यांचा आता कागदपत्र पडताळणीकरिता विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं आहे. यामध्ये आपण व्हिडिओमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता कॉल आलेला आहे आपण सर्व सांगणार आहोत. तसेच कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे सोबत, ठीक आहे. त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत, ठीक आहे. जिल्हा परिषद रत्नागिरी त्या अगोदर आपल्या अकॅडमीमध्ये ज्या विविध कोर्सेस सुरू आहेत, ऑफर आहे यावरती 50% त्या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊया. यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा 2024 करिता नवीन बॅच सुरू करण्यात आलेली आहे. पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड, तसेच अंगणवाडी सुपरवायझर बॅच आहे, ICDS विषयासह स्वच्छता निरीक्षक बॅच आहे, ANM JNM बॅच, प्रयोगशाळा बॅच आहे, DFSL बॅच पण लॉन्च करण्यात आलेली आहे. फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच 15 दिवसाकरिता, मुंबई मनपा बॅच, तसेच अन्न औषध प्रशासन विभागामध्ये लिपिक पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली त्याकरिता बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 19, 20 आणि 23 सप्टेंबर रोजी DFSL एक्झाम होणार आहे. त्याकरिता 15 दिवसाची फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच नुकतीच सुरू झालेली आहे. यामध्ये फॉरेन्सिक वैज्ञानिक सहाय्यक घटक असेल, रसायन न्यायवैद्यक, गुन्हे व ध्वनिफीत विश्लेषण घटक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, वरिष्ठ लिपिक भांडार, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक घटक या सर्व पदांचा समावेश असणार आहे. आपण सर्व तांत्रिक विषयासह जे तुमचे केमिस्ट्री असेल, फॉरेन्सिक सायन्स, सायबर क्राईम सर्व आपण बॅच मध्ये डिटेल मध्ये घेतले जाणार आहेत रिव्हिजन, ठीक आहे. लेक्चर जर मिस झाले तर तुम्हाला अनलिमिटेड रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहता येणार आहेत. व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा आहे. तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सीरीज आणि ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत, ठीक आहे. 15 दिवसाकरिता आपल्याला फक्त 1000 रुपये पे करायचे अगदी कमी शुल्क आकारण्यात आलेलं आहे. तसेच ऑनलाईन टेस्ट सीरीज पण आपल्या अकॅडमीमध्ये DFSL बॅच करिता उपलब्ध आहेत. बॅच जॉईन करण्याकरिता आपल्याला 8010 45 77 60 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. बॅच विषयी संपूर्ण माहिती आपल्याला देण्यात येणार आहे, ठीक आहे. आपला जास्त कालावधी न घेता निकाल आपण लगेच पाहणार आहोत. कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता प्रथम दर्शनी पात्र उमेदवारांच्या कागद पडताळणी करिता संभाव्य पात्र यादी जाहीर झालेली आहे. यामध्ये फर्स्ट उमेदवार आहेत भैरवनाथ पांडुरंग कारंडे, 158 मार्क आहेत या सरांना. त्यानंतर सेकंड आहे शिवानी चंद्रशेखर नाईक, थर्ड आहेत ऋषिकेश गजानन शिंदे, त्यानंतर अविनाश शिंगाटे आहेत, दिव्या संतोष भोर 156 सही मार्क मिळालेले आहेत. त्यानंतर पवन मल्लिकार्जुन टेंगळे आहेत, सचिन बाबासाहेब केकान, मयुरेश नितीन वाकडे 8 नंबरला आहेत, 9 नंबरला संदेश चंद्रशेखर घोगरे, ठीक आहे. मार्कनुसार लिस्ट पब्लिक करण्यात आलेली आहे. त्यानंतर 10व्या क्रमांकावर जीवन सोनलकर, 11व्याला आहेत श्वेता संजय वेळे, त्यानंतर 12व्याला क्रमांकावरती आहेत रामेश्वर विठ्ठल मासळकर, या सरांना 152 मार्क आहेत. त्यानंतर कपिल आनंदा सूर्यवंशी, चेतन दत्ता केदारी, अनिकेत कड या सरांचं पण कागदपत्र पडताळणीकरिता नाव जाहीर झालेलं आहे. टोटल आपण उमेदवार पाहणार आहोत किती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता बोलवण्यात आलेले आहेत, ठीक आहे. तसेच आपल्याला पाहायचं आहे कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे, ठीक आहे. यामध्ये टोटल कॅन्डिडेट आहेत 336. सगळ्यात जास्त 185 ग्रामसेवक या पदाची जाहिरात निघालेली होती. सर्वाधिक मोठी जाहिरात जिल्हा परिषद रत्नागिरी यामध्ये होते. यामध्ये शेवटचे उमेदवार आहेत गजानन अश्रुजी तायडे, 124 मार्क आहेत. सर्वांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता जायचं आहे. यामध्ये आपल्याला दिले आहे उपयुक्त तात्पुरत्या अंतरिम कागदपत्र पडताळणी यादीमधील अनुक्रमांक 1 ते 170 वरील उमेदवार यांनी दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी अनुक्रमांक 171 ते 336 यांनी 3 सप्टेंबर 2024 सकाळी 10:30 वाजता त्यांच्या शैक्षणिक, व्यावसायिक व इतर आवश्यक सर्व दस्तऐवजांचे सादर करावयाच्या कागदपत्रांची यादी सोबत जोडण्यात आलेली. आपण ती चेक करणार आहोत. काय काय सांगितलेले तपासणीसाठी मूळ कागदपत्र व दस्तऐवज त्यांच्या स्वसाक्षांकित एक छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स सहित लोकनेते कैलासवासी
श्री शामराव पेजे सभागृह, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, माळनाका, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे। त्यानंतर आपण पाहूया आवश्यक कागदपत्रांची जी यादी दिलेली आहे जिल्हा परिषद अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक पद भरती करिता। यामध्ये महत्त्वाचे जे डॉक्युमेंट आहेत आपण पाहूया। प्रमाणपत्र पहिलं दिलेलं आहे, संकेतस्थळ ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या मूळ अर्जाची प्रिंट आउट काढून तुमच्या सोबत परीक्षा फी जमा केल्याची पावती पण असणे गरजेचं आहे। त्यानंतर अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे साध्या कागदावरील स्वयं घोषणा पत्र, त्यानंतर SSC HSC पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण तसेच पदासाठी विहित केलेल्या शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, जन्म दिनांक पुरावा, जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र दोन्हीपैकी कोणतं असले तरी हरकत नाही। तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा लागू असल्यास त्या उमेदवारामधील। त्यानंतर 6व्या क्रमांकाला आहे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्यास बाबतचा जात प्रमाणपत्र पुरावा, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर। यामध्ये राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, जात वैधता, कास्ट व्हॅलिडिटी पडताळणी प्रमाणपत्र लागू असल्यास, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकात वैध असणारे नॉन क्रिमिलियर लागू असल्यास OBC करिता। ठीक आहे। त्यानंतर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, माजी सैनिक असल्याचा पुरावा, ज्यांचं माजी सैनिक मधनं सिलेक्शन झालेलं आहे। तसेच खेळाडूसाठीच्या आरक्षणासाठीचा पात्र असल्याचा पुरावा, हे पण डॉक्युमेंट सोबत ठेवायचं आहे। त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, अनाथ आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र डोमासाईल असणे गरजेचं आहे। तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावामधील जे मराठी भाषिक व्यक्ती आहेत उमेदवार आहेत त्यांना सक्षम प्राधिकाऱ्याच्या विहित नमुन्यातील दाखला सादर करणे गरजेचं आहे। तसेच मराठी भाषेचे ज्ञान असलेला पुरावा म्हणजे काय, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आपल्याला सादर करायचं आहे। ज्या व्यक्तींचं लग्न झालेलं आहे, मॅरिड आहेत, पुरुष किंवा महिला, त्यांना लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे। तसे पदवीधर, पदवीधारक, अंशकालीन कर्मचाऱ्याचं प्रमाणपत्र, MSCIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र कंपल्सरी आहे। त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र नेक्स्ट दिलेला आहे 21 नंबरला, छायांकित ओळख पुरावा, यामध्ये आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड कोणतंही एक तुम्ही सबमिट करू शकता। आणि नावात जर बदल झालेला असेल तर ते गॅजेटमध्ये तुम्ही नमूद केलेलं असेल ते सादर करणे गरजेचं आहे। हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला सोबत घेऊन जायचे आहेत। ठीक आहे। अभिनंदन, ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये नाव डिक्लेअर झालेलं आहे सर्व विद्यार्थ्यांनी जायचं आहे। काही विद्यार्थी जॉईन करत असतील किंवा करणार नाहीत त्यासाठी तुमचं वेटिंग लिस्टला जर असेल तर तुमचं फायनल सिलेक्शन लिस्ट मध्ये 100% नाव येण्याची शक्यता आहे। तसेच शिक्षक दिनानिमित्त आपल्या डब्ल्यू अकॅडमी मध्ये बॅच सुरू करण्यात आलेली आहे। ऑफर आहे शिक्षक दिनानिमित्त, यामध्ये 50% ऑफर आहे। 3000 रुपयामध्ये आपल्याला 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे। बॅचचे वैशिष्ट्य जुन्या प्रश्नपत्रे विश्लेषण असणार आहे। सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे। तसेच लेक्चर अनलिमिटेड वेळा आपण पाहू शकणार। टेस्ट सिरीज ई बुक नोट्स जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना मोफत स्वरूपामध्ये मिळणार आहेत। यामध्ये जे कॉमन सब्जेक्ट आहे बालमानसशास्त्र, पेपर फर्स्ट परिसर अभ्यास आणि पेपर सेकंड सामाजिक शास्त्र, या विषयासह संपूर्ण विषय चांगल्या प्रकारे बॅच मध्ये शिकवले जाणार आहे। PYQ प्लस MCQ पण घेतली जाणार आहे। तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका बॅच असेल, सेम वैशिष्ट्य आहे। 2500 रुपयामध्ये तुम्ही 1 वर्षाची व्हॅलिडिटी मिळू शकता। त्यानंतर ANM JNM बॅच संदर्भात पण ऑफर ठेवण्यात आलेली आहे। 3000 रुपयामध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्न औषध प्रशासन विभागामध्ये ज्या पद मंजूर झालेले लिपिक पदाकरिता बॅच सुरू करण्यात आलेली, यामध्ये गणित, इंग्रजी, मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान या सर्व विषयाचा समावेश आहे। 1500 रुपयामध्ये आपल्याला 6 महिन्याकरिता बॅच जॉईन करता येणार आहे। आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदाची जी मोठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे लिपिक पदाची, त्याकरिता आपल्या अकॅडमीमध्ये बॅच सुरू झालेली आहे। बॅच वरती शिक्षक दिनानिमित्त ऑफर पण आहे। 1500 रुपयामध्ये तुम्ही 6 महिने बॅच जॉईन करू शकता। मोठी ऑफर आहे आणि या सुवर्ण संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे। ठीक आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच असणार आहे। त्यानंतर आपल्या अकॅडमीमध्ये स्वच्छता निरीक्षक, त्याला आपण सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणतो, महानगरपालिकेमध्ये जे पद मंजूर झालेले आहेत, संभाजी महानगरपालिका असेल, नाशिक आणि अमरावती, यामध्ये आपण RTI अंतर्गत माहिती मागवली होती।
या पदाच्या जागा मंजूर झालेल्या आहेत. 8 ते 15 दिवसांमध्ये जाहिरात येणे अपेक्षित आहे. यामध्ये आपल्याला तांत्रिक विषयासह संपूर्ण विषय शिकवले जाणार आहे. यामध्ये पण ऑफर देण्यात आलेली आहे. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे किंवा नोट्स घरपोच मागवायचे आहेत त्यांनी अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे 8010 45 77 60 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आपल्याला बॅच विषयी संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. ठीक आहे. पुनश्च एकदा ज्या विद्यार्थ्यांचे कंत्राटी ग्रामसेवक जिल्हा परिषद रत्नागिरी या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता बोलवण्यात आलेलं आहे, त्यांचं डबल ओ अकॅडमी मार्फत हार्दिक अभिनंदन. ठीक आहे. थँक्यू सर्वांचे. व्हिडिओला लाईक करायचा आहे, सबस्क्राईब करायचं आहे.